नमस्कार, सिविक डेअरी अँड फार्मिंग मध्ये आपलं स्वागत आहे. नमस्ते, आपलं पण स्वागत आहे. ह्यावेळी किती गाय आणल्यात? ह्यावेळी 8च गाय होत्या. 8च. पण मला पाठवलेल्या याच्यानुसार तर गाय एकपेक्षा एक म्हणजे आता तुम्ही बघाल की एक पेक्षा एक म्हणजे असं 100 बडकर एक नाही. खरंच तर ह्यावेळीच्या गाया ज्या होत्या ना, मला नाही टाकता आलं रील्स. फुल सिलेक्शन. तर यावेळेस काय झालं, मी ऍक्च्युली बँगलोरमध्ये होतो. मी आपल्याला 8 गाय घेतल्या आणि एक पार्टीला 6-7 गाय तिथं भरून दिले. म्हणजे लोड तेवढाच होता, फक्त एक डायरेक्ट गेला. डायरेक्ट दिलाय. कारण काय होतं, त्यांना म्हणजे ते सिलेक्शन पाहिजे होतं, त्यांना सिलेक्शन करून गाय दिल्या आणि आलो. बरं, आता सांगा हे बघा. आता ही बेसिक गाय आपली बरोबर 1 महिना बॅलन्स आहे. डॉक्टर टाकून चेक केलंय. मागच्या वेळेस त्याला 24 लिटर गायनं दूध दिलंय. अजून दाताळ बरोबर नाही. गाय आपण आत्ता नाही नंतर 24 लिटरच्या दरम्यान चालायला पाहिजे गाय. 26 लिटर. हा, आरामशीर चालायला पाहिजे. महिना बाकी म्हणजे अजून लय वेळ आहे. महिना बाकी बॅलन्स आहे. ही आपण गाय विकू 1,15,000 रुपये. स्वस्त मस्त. स्वस्त बी पाहिजे त्याला आणि त्याला दूध बी पाहिजे 25 लिटर. त्याला बँगलोरची गाय बी पाहिजे. नाही, कारण आता मागच्या वेळी कमेंट पण आलेल्या आमच्यासाठी कमीत कमी 25च्या आसपासच्या 4 तरी गाय आणत जा. ही 28 लिटर दूध काढायला पाहिजे. काय होतं, सांभाळणार तर 25 लिटर तर पहिल्या तर दूध काढते, बट ऑब्विसली 3 लिटर तर वाढलं पाहिजे. वाढलंच पाहिजे आरामात. पण आपलं 25 पकडा, जाऊ दे. काय लय ही बोलणार नाही. दोन 6 दात गाय. फर्स्ट टाइमचं 36 लिटरचा रेकॉर्ड आहे. फर्स्ट टाइमचं घ्या बघा. दात आपण म्हणाले नाही, प्युअर इम्पोर्टेडचा तो इकडून शिल्लक आहे. दिसलं का आतमध्ये 6 आहे. फर्स्ट टाइमला काढलंय. याला 20 दिवस बॅलन्स आहे. त्याची स्किन बिन म्हणून तर तुम्ही दिवाण व्हाल. म्हणजे सुपर क्वालिटी. क्वालिटी सुपर एक नंबर. त्या हाईटला, ब्रीडला, कॅरेक्टरला म्हणजे जबरदस्त क्वालिटीची गाय. जबरदस्त. खालनं मिल्क वगैरे बघा, बेस्ट क्वालिटी गाय कडक आहे. आणि ह्या वेळेस तुम्हाला सांगतो, सगळ्या गाय दुसऱ्या त्याच्यात. पहिल्यावर बिन आणि तिसऱ्या त्याची बिन आहे. टोटल A to Z दुसऱ्या त्याच्या गाय. हिचं काय सांगितलं? ही विकली गाय 1,65,000 रुपये. 1,65,000. फुल सिलेक्शन. वेळ पडलं तर 40 लिटर दूध दिलं. पण अगदी सांगणार असं स्टॅम्पवर लिहून देईन की 30 लाख कमी चालूच शकत नाही. तेवढं आहे. शकतच नाही, चालूच शकत नाही कमी. ठीक आहे. आता बघा, ही पण काय दुसऱ्या त्याचे. फर्स्ट टाइमला हिचं दूध आहे 32 लिटरचं. आता खाली व्हायला एक 10-15 शिरा कसले ते. इकडून काय बघताय, इकडून तर 10% नाही, तिकडे साईडला जास्त आहे. तिला एक 10 दिवस टायमिंग आहे. सरासरी हिचा 1,60,000 रुपये हिशोब. हे बघ, आत्ता बसून उठली तरी मॅट दिसते त्याच्यामध्ये. क्वालिटी आणि सगळ्या ऑलमोस्ट जाताला अशाच. किती दिली मला? नाही, ही बॅलन्स आहे 1,60,000 रुपये आपण सांगतो. चौक बिव अगदी अगदी एकदम नाहीच ज्याला येत त्यानं कमी काढलं तर 30 लिटर काढायचं. फक्त कधी याची वार पडली पाहिजे, काय आजार नाही पडली पाहिजे. 2 गोष्टी झाल्या नाही व्यवस्थित तर मागच्या गायला कुठंच काय गेलं नाही. तीच किंवा आजारी पडल्यावर काय करू? आजारी पडल्यावर जर 2-3 लिटर इकडे तिकडे होते किंवा वार पडले तर 2-3 नाही. आजारी पडल्यावर 2-3 का लय फरक पडतो. नाही, असं नाही की बँगलोरची काय परत जाते दुधावर, त्याबद्दल वाद नाही. तुम्हाला हे उदाहरण पण दाखवेल आता माणसाचं. ही पण गाय 36 लिटर दूध दिले. ही पण गाय 35-36 चाललं गाय सगळ्या. ही पण दुसऱ्या हाताची गाय. कासाला लय सरळ आहे त्या गाय, लय कॉम्पॅक्ट. फुल सिलेक्शन. ही काय लय कॉम्पॅक्ट आहे कासाला गाय. लय कॉम्पॅक्ट आहे. ऑर्डर बघा की ऑर्डर स्क्वेअर. ठीक आहे. पहिल्यावर एक काय दुसऱ्या हाताची. त्यात पहिल्यावर गायच नाही. गायची क्वालिटी बघा. ऑर्डरचा क्लॅप्ट बघा की मागणं तर आहेच, मधला बी क्लॅप्ट आहे तिला. मध्ये पण वेगळं पूर्ण मध्ये पण आहे. आणि खायला तर तुम्ही बघता मी काय बी घालतो, खातीत राहू म्हणजे खायला नसतात. असं बंगलोरच्या गायांचा एवढा नाही त्रास खायचा. अहो ती जीच गाय आपल्याला हीच गाय परवडते की जी आपल्याला बी त्रास देत नाही, स्वतः बी त्रास करून घेत नाही. तर काय अवघड आहे सगळं. एवढ्या लांब आपण गाय आणायच्या, दूध नाही, त्यांचंच लक्ष देत बसतात. त्याला काय मतलब आहे. खाऊन पिऊन गोष्ट गाय पाहिजे. हे पण बघा, हे दुसऱ्या त्याची फर्स्ट टाइमला 36 लिटर पहिली गाय. सगळ्या गाय आता 35. कासाचा कसला राडा आहे. राडा म्हणजे आहो ही बघा ही खूप नाही. मी तिला चांगली म्हणत होतो, ही तिच्यापेक्षा कॉम्पॅक्ट आहे. हा गाय बघा. तिच्या कासच्या नसा बघायला तुम्ही दिवाणाला आता बसून उठल्यात गाया तरी अल्फा आहे. फुल नाही का, फुल सगळं. हे पडलं 40 लिटर दूध करून. आणि टॉपचा सामान असला तर इथे 40 ला प्लस काढू शकतो, 100% काढू शकतो. फक्त त्याच्याकडे मॅनेजमेंट व्यवस्थित झालं पाहिजे.
ही तुम्ही किती म्हणून दिली का द्यायची? मी काय नाही आपण 30 म्हणून दिले, आपला हिशोबच तेवढी. कमी सांगून द्यायची. कशाला जास्त सांगायचं, जास्त सांगायचं आता जास्त त्या मी त्याला म्हटलं बाबा तुला काय वाटतं की काय किती लिटर? ते म्हटलं 40-30 काय होतं 40-20 बोलणं काय म्हटलं म्हणलं 30 लिटर आपलं काय मी तर 25च म्हणतो. 40 तुझं नशीब जास्त बोलून काय फायदा आहे मला सांगा. आणि हे टॉमी का? हा आता साईज बघायची नाही साईज काय लय मोठ म्हणजे बिग साईजचं काय राहू आणायची क्लॅप बघा तुम्ही खाली दाखवा इकडे आपण वरून दाखवतोय आपण गोट्या शॉर्ट मध्ये व्हिडिओ करतो खाल्लं बघा ऑर्डरचे क्लॅप बघा प्रॉपर कप पाहिजे प्रॉपर मग न काय बघा साईज बघायची काही परत लागते ऑर्डरची क्वालिटी बघा ह्या आपण ज्या काय देतो ते पुढे जाऊन अशा बनते त्यामुळे रिझल्ट येतो. आता आपण काय झालं थोडंसं रेडी काय आणलं आता त्याला तिच्यापाशी ही बारकी वाटते हे खाऊन पिऊन हात ते गेंडा घ्या ना खरं त्याचं बाकी वर मासच किती आहे. ही बागी ऑर्डर क्वालिटी बघायची तिचं तर काय ते पलीकडच्या चांगलं वाटत ते म्हणजे एकापेक्षा एक बडकर आहे. एक से बढ़ कर सिलेक्शन बोललं तर सिलेक्शन म्हणजे कॉम्प्रोमाइज नाही करायचं नाही तर मग आपण मग तसं काय असते 15 लाख घालायचं तुझी ज्या नॉर्मली सांगते काय माणसं आम्ही नाही बाई खरं खरं सांगा की हा. आपल्याकडे कायम शिल्लक त्याच असतात ना ज्या सगळ्यात हलक्या आहेत त्या. काय आता बघा की तिला कोण मागणार राहू हे मोठं काय आमच्याकडे म्हणजे माझं तर असं चाललं की मला बारकी काही नाही विकत आणि मोठ्याला काही विकत नाही. माणसाची रिक्वायरमेंट असते बेसिक 25ची काय नाही उलशी दिसते ह्याच्यात 25 लिटरवाली. आता ह्या बघता आपण 40-50 ही फर्स्ट टाइमचं 42 लिटर रेकॉर्ड आहे हे ओरिजिनल गायचं रेकॉर्ड आहे. मी तर म्हणले पहिला रोहित पहिलं नाही आज शिल्लक साधा दुसऱ्याला निब्बार चांगले सांभाळली काही सांभाळे बघा विशेष बघा तुला बरेच कर बघा त्याच्या ऑर्डरची क्वालिटी बघा ह्याच्यात काय बघताय ह्याच्यात बीसीएस काय बघताय ह्याला बीसीएस मला वाटतं नॉर्मली 3.5 पाहिजे असतो इथं 4-5 म्हणलं तरी चालेल. नाही 4-5 नाही 4-5 बीसीची काही फॅट मध्ये जाते 4-5 बीसीची काही चालत नाही सरासरी 3.5च्या आसपास बीसीएस आहे चांगला म्हणजे जिसी पाहिजे ते तशी हेल्दी आहे. किती दिवस बाकी आहेत 1.5 महिना त्याला एक 35 दिवस बाकी स्किन बाकी मोकळा बघून दिला बघून नाही हिच्यावर नजर हटाना ठीक आहे. जबरदस्त राडा आहे. आता या असल्या लेवलचं काय दिलं तर माणसाला सहज अगदी नाही म्हणतो जाऊ त्याची 45-50 फुट पण 40 लिटर तर निघेल 40 नाही 35 तर निघेल. हिचं पैसे ब्युटीच येतं दुधाचं पैसे तर वेगळंच राहिलं. पंजाब वगैरे भेटते ना काय किंमत सांगते ती माणसाने नाही, पंजाबला जर चांगला काय घ्यायचं असेल तर चांगलं 4-4 लाख 5-5 लाख कारण ते लाखाला भेटणार आहे काय पंजाबला मी गेलोय बघितलंय. आज ती काही कामच नाही आपल्या बघा घर जाऊन कसं करत काय काम पण गे आपण कशासाठी घेतो दूध देवासाठी. आता तुम्हाला सांगतो आता संचितच मध्ये एक कमेंट पडली मला की संचितचं काय दूध देत नाही आता ते तोड नाही का आज योगा तो आला दुसरी काय घ्यासाठी तेच सांगेल. नमस्कार नमस्कार. ते कमेंट पडली होती मागं वर आहे. की संचितच्या गाय दूध देते त्या का देतात माझ्या गाय दूध देतात म्हणजे ज्याला बघायचं त्याने गोठ्यावर या नाही का आपण लाईव्ह मिल्किंग पण करू. जरा काय झालंय माझ्या गायी वेलेल्या 8-8, 7-7 महिने झाले. आता मी यांच्याकडून विकासाकडून गाय घेऊन जाईल आणि ती गाय होईल त्यावेळेस तुम्ही या गायीचं हे लाईव्ह मिल्किंग करायला मग कळेल की तुम्हाला गाय किती दूध नाही आता पण ते अनुभव काय म्हणतो तुमचा ते गाय नेल्या पण सरासरी एक ऍव्हरेज किती दूध कमीत कमी किती चाललं आणि जास्तीत जास्त किती चालली. कमीत कमी दूध देणारी 3 साडातनं दूध देणारी गाय माझ्याकडे म्हणजे काय झालं मी गाय नेली आणि माझ्या इथं जाऊन त्या गायला मास्टायटिस झाला पहिल्या वासराला आणि मास्टायटिस होऊन त्याचा एक सेडच माझ्याकडून बाद झाला आणि 3 साडातून ते वासरूनी पहिल्या व्याताला त्या वासराने 35 लिटर दूध दिले नाही तर त्या वासराला मी 40 लिटर आरामात पिलेला असतं. आणि आरमाडाची गाय आहे म्हणजे गाय तर तुम्ही म्हणणार पण नाही एवढं दूध देईल गाय बारकीच आहे यापेक्षा पण त्या गायचं मी आता 42.4 लिटर दूध काढले. ही वस्तुस्थिती मी काय म्हणतो संचित, सगळ्यात कमी दूध देणार की तुझ्या गोट्यात किती आपण तुम्ही दिलेली सगळ्यात कमी दूध देणारी 35 लिटरची गाय होती म्हणजे कमेंट पहिल्या टाकतात 35 लिटर सगळ्यात कमी आणि जास्तीत जास्त किती लिटर तुझ्याकडे आता 42 लिटर दूध दिलेली गाय आहे आता म्हणजे गायचं दूध आहे तेवढं. आणि गया वेळेला 7-8 महिने झालं सरासरी. आता ऍव्हरेज रेशो काय चालू आहे गायांचा आता मी तर काय बघायला नाही काय आता ऍव्हरेज रेशो माझ्याकडे 100 लिटर दूध चालू आहे 4च गायांच्यात म्हणजे एक माझ्याकडे पहिली घरची गाय होती आणि विकास दामकडून चालू आहे. घरची काय किती महिने गाभण घरची गाय आता 6-7 महिन्याची गाभण वेळ आली म्हणजे 8 वाड्यासाठी ड्राय 3 गायमध्ये आज मी 100 लिटर दूध जाते म्हणजे त्याचा ऍव्हरेज बघा एकदम काय कशा नाही परवडणार मला सांगा. आणि माझा गोटा सगळ्यात साधा गोटा आहे माझ्याकडे अशी गव्हाण नाही किंवा असं आपण म्हणतो ना काही व्यवस्था नाही
गाया हाय अशा कोब्यावर आहेत आणि गायांना कुंड्या आहेत साध्या आणि गाया बांधून आहेत दोन्ही साईड. काय नाही म्हणजे असं मुक्त फक्त गोठा आहे आणि माझं सांगण्याचं काय त्यांना फॅन मतलब नाही आहे? गोट्यात काय नाही तसली व्यवस्था काय नाही. तशी व्यवस्था केली तर मी ह्यांच्या गायांचं 50 लिटर दूध काढू शकतो. आपण नुसतं 50 म्हणून काय नाही की 50 लिटर दूध द्यायला आपल्याकडे गाय आहेत आज हिचं 50 लिटर दूध काढू शकतो. पण पुढचं कशाला बोलायचं आपण माणसाला की जमतंय नाही जमतंय प्रत्येकाला असू दे. प्रत्येकाला जमतंय ना जमतंय आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं समजतं. आपण काय समजतो बाबा 35 लिटर तर तुला बाबा दूध देईल किंवा चाळीस दिली यापेक्षा जास्त पुढची हवा टाकून काय फायदा नसतो. जे दूध काढणं काय सोपं आहे का पाणी येतंय का नाही दूध काढायला लय कष्ट लागतं. माझं नाही. समजा असं पकडून चला ह्या गाईचं एक असं पकडून चला की हीच गाय आपण आता गाय रेडी करतोय असं पकडून चला तर जेव्हा आपण 40-42 लिटर दूध काढतो तेव्हा गायच्या मागोबर राहायला लागतं. गायचे शेण कसं काय पडतंय बरं गायला किती खाल्लंय मग चारा किती गेलाय कोळी पण किती गेले बरं गाय रोवत करते का बरं टेम्परेचर किती आहे ह्या गोष्टी मॅनेज करायला लागतात. ह्या गोष्टी जेव्हा मॅनेज होतात तेव्हा आपलं पीक आपण अचीव्ह करू शकतो. 50 लिटर बी तुम्ही इथं दूध काढू शकता पण तुम्हाला त्या लेवलला मॅनेजमेंट द्यावं लागेल मॅनेजमेंट करायला लागेल. जेव्हा एखाद्या गायची पेडिग्री एखादा अभ्यास करायला लागतो गायचं दूध काढायला लागतं तर त्याच्या मागे साथीदार राहिला पाहिजे. आपण एखाद्या ठिकाणी नोकरीला गेलो तर तुम्ही झोपा काढून तुम्हाला होणार आहे का संध्याकाळी पगार भेटणार का तुम्हाला ती काम करायला लागणार त्या कामाचा बारकावा शिकायला लागणार तेव्हा ती तुम्हाला पैसे देणार आहे. आत्ताचा दूध धंदा आहे ना पहिल्या काही राहिला ये बांध सोड मला एक आता सांगा, त्यात भरपूर सायन्स आहे. आणि एवढ्या मोठ्या हेवी साईजच्या काय खाना पण ठेवावा लागतो म्हणजे असा म्हणजे ह्या लाईटच्या साईजच्या काय आहे आपण काय सांगतो की जनरली बाबा 40 याडा मी पिळेल तिथं बरोबर म्हणजे 40 कधी पिळेल त्याची वार पडली पाहिजे फर्स्ट सगळ्यात महत्वाचा. दुसऱ्यांदा काही आजार नाही पडले पाहिजे तिसरा मास्टरच होऊन दिला पाहिजे. ह्या जर 3 गोष्टी जर तुमच्या व्यवस्थित झाल्या तर 100 नाही 200% दूध दिलं म्हणून समजायचं बरोबर. आता जेव्हा एखादी काही 40 लिटर दूध देते आपल्याकडे तेव्हा आपण काय करतो की तिचा अभ्यास करतो की ही 42 वर कशी द्यावी हिला काय कमी पडते बाई हिला काय दिलं पाहिजे. माणसाला नॉलेज येतल्याशिवाय नॉलेज येत नाही. आपण कंपनीमध्ये 8 तास काम करतोय किंवा 10 तास काम करतोय किती वेळा आपल्याला कष्टानं काम करायला लागतं तर आपल्याला पगार भेटतो. तुम्ही इथे दाखवता का तेवढं कष्ट माणूस सकाळी येतोय दुपारी येतोय आणि संध्याकाळी येतो शेण वाढायला. आपला शेतकरी लय भारी सांगतो मी सकाळी 2 तास काम करतो संध्याकाळी 2 तास काम मी काय करतो. म्हणतोय असल्या 8 गाय ठेवायच्या 8 गाय किंवा 7 गाय कंटिन्यू ह्याच्यात सरकारी कंपनी कसं काम करतो आपण तसं काम करायचं. 50 लिटर गाय दूध देऊ शकतात 100% देऊ शकतात. फक्त काय तुमचं फोकस 100 फोकस ह्याच्यावर फोकस पाहिजे. आपण काय करतो की गाया बसल्या जाऊ द्या ही करत लक्ष खुर्ची टाकून बसला दुटीच आपण कसं म्हणतो 7-4-8 काय आहे 8 तासाची दुटी त्या लेवलला काम केलं ना तर तुम्ही गायांचं नेक्स्ट लेवलला उत्पन्न काढू शकता. नेक्स्ट लेवलला नाही निघतं आरामात. आज मला सांगा 114 लिटर रेकॉर्ड आला ब्राझीलचा 114 लिटर दूध काढायला म्हणजे त्या माणसाने किती एफर्ट्स घेतला असतील. आलेत की माझ्याकडे फोटो व्हिडिओ आहे त्याच्या. मग सांगतो तुम्हाला मी किती एफर्ट्स घेतला असेल तेव्हा किती त्याला अभ्यास केला असेल तेव्हा तेवढं पिक करतो. आपण काय 40 वर गेलं तर झेंडा टाकून होतो 40 म्हणजे काय नॉर्मल गोष्ट. आज हे संचित सारखा पोरगा 42 काढतो ह्याला काय पैसे दिले बोलाय मी फक्त एक मध्ये कमेंट पडली संचितचे काय 7 आणि 8 लिटर दूध देते त्या कमेंट करायला बी फोनवर घेतलेलं मी त्याला बी सांगितलं म्हटलं ऐकत जा आणि एखादा कमेंट करताना 10 वेळा विचार करायचा की ह्याची काही दूध देते का नाही मग कमेंट टाकायचे. तुम्ही माझं जर काही दूध नसला तुमचं म्हणाल ती पाहिजे ऐकेन की बाबा ह्या गोष्टी झाल्या पण जिथं देते तिथं मान्य करायला लागेल ना. सगळ्याच काय मी व्यापारी म्हणून काय प्रत्येकाच्या घरी जाऊन दूध नाही काढू शकत. मला जेवढं जमतंय तेवढं जमतंय. त्यात संचितला गाय फेल गेली गाय बदलून दिली का तुला मी एक गायचा प्रॉब्लेम झाला गाय माघारी घेतली नाही हो घेतली अख्खी 1,70,000च्या गायचा प्रॉब्लेम झाला का गाय माघारी माझ्याकडे मिळली. ह्याला मी नको बोललो असतो पण म्हटलं संचित जाऊ दे गरीब पोरगा त्याला काय बोललो काय एका शब्दाने पण नाही मी ही गोष्ट मान्य करतो. मी घरी गाई नेली गाईचं संभाळणी मारून व्यवस्थित झाली ना तिला गोचड्या झाल्या एवढ्या गोचड्या झाल्या की हिथं आणली गाईला ट्रीटमेंट केली गाईच मी म्हणजे काय त्याला एका शब्दानं बोललो नाही मी काय जाऊ दे म्हटलं. त्यामुळे तर मी इथं आलोय होती ना यार. आपण माणुसकी कसं पण आहे ना नुसतं- पैसाच नाही महत्वाचा किंवा व्यापारात नाही महत्वाचा पण माणुसकी पण पाहिजे. बाकी हा, काय? मी काय सांगतोय मी काय लय मोठंही सांगत नाही. मला जेवढं जमत तेवढं मी 100% सहकार्य करतोय. आणि त्याला नाही जमत त्यांना मी सांगितलं की ज्याला असं वाटतं की बाबा जर जास्त काय होतं त्यानं आपलं सरळ बँगलोर जायचं गाई घेऊन यायचं सरळ हिशोब झंझट नाही. नाही ज्यावेळेस तुम्हाला 40 आणि 50 लिटरची गाई पाहिजे त्यावेळेस की अहो बेंगलोरचं काय तुम्ही पंजाबला 30 लिटरची गाई घ्यायला गेला तर कसली बोलतात. परवा दिवशीचाच व्हिडिओ माझ्या मित्राने गाई आणली 4.5 लाख रुपयाला गाई आणली. आता काय ते बाबा ते काय? 4-4.5 आपल्याला काय डोक्याच्या बाहेरचं खेळ ते काय दूध नाही नाही गरज काय? आहे लक्ष नाही हा. ते काय खरं आहे बाई ती ग्रॅम मध्ये माझा ज्याला लय मोठा शौक आलाय ज्याला असं वाटतं की लय पैसे झाले त्याला तसल्या काय घ्या ज्याला दूध धंदा करायचे त्यानं 1.25 लाख ते 2 लाखाच्या मध्येच गाई घ्यावी त्या बी काय शोकच्या आहे मी फर्स्ट सांगतोय शोकच्या काय गाई कमी का ही गाई म्हणजे तरी सांगतोय या गायच्या नादाला नाही लागावं. दूध धंदा करायचा ज्याला ब्रीड करायचे माझं पहिलं समजून घ्या गोठा करायचा आहे, त्याला ब्रीड व्यवस्थित. करायचे त्याला फाउंडेशन स्ट्रॉंग करायचे गोट्यात तर त्यांनी मोठ्या गाय 1-2 गोट्यात 10 गायमध्ये 1 ते 2 गाय मोठी असावी बाकी नॉर्मल साईजच्या 25 ते 35 लिटरच्या दरम्यान गाय असावी
माझं म्हणजे स्पष्ट जेमतेम म्हणणं. गाय जास्त असाव्यात. जेमतेम म्हणू शकत नाही. 25 लिटर बी कमी नाही आणि 35 लिटर बी कमी नाही. यांचं काय होतं, यांचा ॲव्हरेज बॅलन्स चालतो, जेणेकरून गाय आजारी पडत नाही, काय होत नाही. आणि असं नाही की 40 सांगितलं 25 देत, आपण कमी सांगतो जास्त गाय दूध देते, पण जनरली सांगायचं म्हणलं तर 40 वाली बी 35 देऊ शकते, 40 वाली बी 35 देऊ शकते, 35 वाली बी 40 देऊ शकते. हे सगळं सांभाळणे मॅनेजमेंट वर जास्त माझं ते सांगायचं, आपण हे काय करतोय, आपल्याकडून जेवढं जमतोय आपण जेवढं शेतकऱ्याला देऊ शकतोय 80% सगळ्या गोष्टी देतोय. मॅनेजमेंटच येतं गोट्यात. 80% तर मॅनेजमेंटचाच विषय आहे गोट्यात. मला जेवढं जमतं तेवढं मी सांगतोय, ह्यापेक्षा काय आपण सांगणार आहे. मी शेतकरी आला तरी मी एवढं सांगू शकतो की मॅनेजमेंट वर जास्त आपल्याकडून गाय नेणाऱ्यांची गायांची औषधं, गायांचं खाद्य काय लागतंय, आजार पडल्यावर काय द्यायला लागतंय, वार पडल्यावर काय द्यायला लागतंय, सगळं देतोच की मी. काय बाकीच्यासारखं व्यापार केला की गाय इथं बघ असं काय केलं मी. पण काय प्रॉब्लेम झाला आम्हाला तीही बी करायला लागतंय, निस्तारावी लागते. निस्तारायला लागतं. 100% सोपं आहे का ते? गॅरंटीत गाय देणं सोपं काम नाही हो. काय करू शकतो बनायचं सोपं आहे, खातून काढणं अवघड हा. आहे, तसं नसतं. पण जनरली आपल्या ज्या बॉडीवरच्या गाय आहेत त्यांना 40-20 माझ्या हिशोबाने काय नाही. आता शेवटी त्याचा बघण्याचा दृष्टिकोन आहे. काढण्याचा विषय वेगळा काय वाटतं का? काढण्याचा. तुमची नॉर्मल गाय 30 लिटर दूध देत असली घरची, तर ह्यांनी का म्हणून मी तर म्हणतो 50 द्यायचं आहे मी. मग त्या हिशोबानं बरोबर आहे ना. त्या हिशोबानं 50 द्यायला पाहिजे. तुम्हाला काढायला जमतं. पहिला रोज वासरू द्यायचं नॉर्मल गाय बी नाही, झालेली बी गाय नाही, पहिला रोज वासरू आहे. 22 महिन्याचा वासरू, 23वा महिना चालू आहे, 23वा किंवा 24वा महिना चालू आहे आता. मला सांगा, परफेक्ट नाही सांगता येत, कागद किती बघायला वासरापेक्षा लागते. ह्यांना ब्रीड आहे, ह्यांना जातं, ह्यांना स्किन आहे, सगळं आहे. मग ह्यांचं जर दूध नसलं काढायचं तर देत होतोस का माणसाचा? नाही माणसाचा. बच्चे द्यायचं नाही. असं नाही नाही. असं नाही म्हणतात बऱ्याचदा काय, पण काय आजार असेल काय असेल तर तिथं नाही मी लागत. तुम्हाला 3 गोष्टी सांगितल्या, परत सांगतो. गाई सगळी ओके आहे, बरोबर, दुधाचा रेकॉर्ड आहे, दूध दिले आहे. जर गायची वार पडली, गाय आजार नाही पडली आणि मास्टरडीज नाही झाला, तर तुम्ही तेवढं पीक अचीव करू शकता 100%. कारण की डिफॉल्टर गाय आपण 99.9% आणत नाही. बायचान्स होऊ शकते, नाही असं नाही, पण 99.9% तर होत नाही, असं सांगायचं. ठीक आहे, धन्यवाद. बोला. नमस्ते. नमस्ते. बघा, ज्यांचं बजेट कमी, मला 2-4 जणांचा फोन आला की क्रॉसमधली काय पाहिजे, रेड शायरमध्ये पाहिजे, तर त्यांना काय हे 2 दातमध्ये हे आता 8 लिटर दूध चालू आहे, 16 लिटर. 2 दात आहे? 2 दात 16 लिटर गाय चालू आहे. आपण 55,000 रुपयाला ही गाय देऊन टाकू, 55,000 रुपयाला. आणि ज्याचं अजून बी बजेट कमी, जो गरीब आहे त्याला बाबा 20 लिटर दूध पाहिजे, 20 लिटर गाय दुधाची काय आहे, म्हणजे 10 लिटर दूध देईल सरासरी. अगदी कमी केलं तरी 18-16 लिटर दूध देईल हे असे. गाय आपण देऊ त्यांना एक 40,000 रुपयाला. हे कुठल्या लोकल आहेत का बँगलोर? लोकलच्या लोकल गाय आहेत लोकल ना? तर राहणार. नाही नाही, कसं आहे स्पष्ट, मी सांगितलं म्हणजे अर्ध्या लोकांना वाटायचं बँगलोर आहे. बँगलोर नाही, ह्या ही लोकल आहेत, ज्यांना असं वाटतं की बाबा ज्यांना थोडंसं बजेट कमी आहे, मग काय कोण देणार आहे. मला आल्याच किमतीत देतो, आपलं घेऊन जावं, ज्याला कोणाला गरज असेल त्याला वाटतंय बाबा ज्याला मला हे काय चालतं आणि ते घेऊन जा. आपलं शेतकऱ्याचं काहीतरी थोडंफार आपल्याकडून नक्की म्हणता का नाही, 2 लाखाच्या 2.5 लाखाच्या ठीक आहे, 40-50. 40-50% बी घ्या, मला नको काय. आता बघायला गेलं तरी आपण 2.5 लाखाची गाय इथंच उभी आहे. गायला दूध तोडतोय, गायचं दूध कटवत नाही. लोडबाई शायरच्या फेरलेसची गाय आहे आणि मिस्टर मडची आहे, ह्याची सारडा डेअरीची गाय आहे. गायला ड्राय आता 220 दिवसाची प्रेग्नेंट आहे गाय, ड्राय करते गाय, ड्राय होत नाही. म्हणजे अशा बी गाय असते त्या आणि असे बी असतात मानव ड्राय होतात त्या. क्वालिटीवरती सगळ्या मॅटर डिपेंड करतोय. चालेल.